बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये प्रेक्षक हरलेले आहेत आणि बिग बॉस हे जिंकलेले आहेत आणि बिग बॉसची फेवरेट तन्वी कोलते जिंकलेली आहे. तन्वीच्या विरोधामध्ये एकही गोष्ट नाहीये. तिला जिंकण्याबद्दल काहीही विरोध नाहीये. ती ॲज प्लेयर खूप छान होती, स्ट्रॉंग होती, पण जी पर्सनॅलिटी ती घेऊन चालली होती त्याच्यावर थोडासा डाऊटफुल आहे. संपूर्ण महाराष्ट्र डाऊटफुल आहे. ठीक आहे, ती जास्त गोष्ट सोडून द्या. तन्वी जिंकली, त्यावर काहीही मला बोलायचं नाहीये. इट्स ओके. पण जो रनरअप झाला, जो 2 नंबरला आला, जो 3 नंबरला आला, जो 4 नंबरला आला, जो 5 नंबरला आला, ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना, त्या पूर्णपणे गुंडाळण्याचा प्रयत्न जो आहे तो बिग बॉसने तिकडे केलेला आहे. हा स्पष्टपणे आपल्याला तिकडे बघायला मिळाला. का मी असं बोलतोय? कारण की ठीक आहे, ज्या 5व्या नंबरला आऊट झाल्या त्या म्हणजे दीपाली मॅडम, त्या मी पूर्णपणे सहमत करतो. त्या तर ऍक्च्युली खूप अगोदरच निघून जायला पाहिजे होत्या, पण काटा ग्रुप त्यांनी बनवला, त्यामुळे त्यांना फुल जो आहे तो सपोर्ट बिग बॉसने दिला, किंवा बिग बॉसने त्यांना टास्क दिला होता की बाबा तुम्ही काही पण करा, एक ग्रुप बनवा आणि त्याला सांभाळून ठेवा. आपल्याला जे आहे ते तुमच्या ग्रुपला विनर बनवायचं आहे. तर त्यानुसार त्यांना फायनल पर्यंत आणायचा प्रयत्न केला. त्या तिकडे आल्या, पण 5व्या नंबरला गेल्या. इट्स ओके, ठीकठाक वाटलं. अनुश्री मानेला 4थ्या नंबरला काढायची गरज काय होती? ज्या टायमाला बाहेर संपूर्ण माहोल झाला होता की लोकांना बघायचं होतं की एका साईडला तन्वी असू दे, एका साईडला अनुश्री असू दे, अनुश्री किंवा तन्वी यामधलं कुणीही जिंकू दे, महाराष्ट्राला जनता कुणीही काहीही जे आहे ते बोललं नसतं. कारण की एक ऍक्च्युअल मध्ये टफ फाईट जी आहे ती वोटिंग मध्ये तन्वी आणि अनुश्री या दोघींमध्ये होती म्हणजे होती, आणि हे जग जाहीर आहे. पण बिग बॉसनी तसं केलेलं नव्हतं. बिग बॉसनी काय केलं? अनुश्रीला 4 नंबरला जे आहे ते तिकडे काढून टाकायचा प्रयत्न केला, आणि तो पण कशा पद्धतीने? डोळे वेळे बांधले, बाहेरनं लोक आणले नाचायला, सगळे लोक नाचत 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 जे आहे ते तिकडे आले आणि तिकडे अनुश्रीला घराच्या बाहेर घेऊन गेले. ती गोष्ट माझ्या मनाला जे आहे ती खूप जास्त लागली, आणि खूप लोकांनी त्या सिच्युएशनला जे आहे ते टीव्ही जो आहे तो बंद केलेला असेल. मी देखील 10-15 मिनिटं जे आहे ते बिग बॉस बघायचं बंद केलं, कारण की यार अनपेक्षित होतं. ह्या न्यूज सगळ्या आल्या होत्या, पण मी म्हणत होतो की बाबा नको यार, ह्या गोष्टी होऊ नयेत. जे काय आहे अनुश्री जी आहे ती पुढेपर्यंत गेली पाहिजे, पण नाही. बिग बॉसने 4 नंबरात तिला टाक करून तिचा गेम जो आहे तो वाजवून टाकला. त्यानंतर 3 नंबरला विशालला काढून टाकलं. अरे विशालला काढून टाकलं, त्या म्हणजे काय बोलायला शब्द नाही आहेत माझ्याकडे. ज्या 3 लोकांमुळे जो आहे तो हा बिग बॉसचा गेम खूप जो आहे तो रंगत आली, ते म्हणजे अनुश्री, दुसरा म्हणजे विशाल, आणि तिसरी म्हणजे तन्वी. आता तन्वीचं ठीकठाक होतं, ठीक आहे. मला आरबीनी या सीझन मध्ये काय केलंय मला बिग बॉसच्या मेकर्सने कमेंट करून सांगावं या व्हिडिओमध्ये, की बाबा राकेश बापटने जे आहे ते या गोष्टी केल्या, यामुळे त्याला आम्ही टॉप 2 मध्ये ठेवलेला आहे. कारण वोटिंगनुसार तर तो 4-5 नंबरलाच होता, त्याला काही जास्त वोटिंग मिळत होती असं काही ही गोष्ट जी आहे ती नव्हती. खूप कमी वोट जे आहे त्याला मिळत होते ऍज अ विनर. पण बिग बॉसनी काय केलं? त्याला ठेवलं टॉप 2 मध्ये, आणि तेच गोष्टी ज्या आहेत त्या मला खूप जास्त खटकलेल्या आहेत. जिथे 5 नंबरला राकेश किंवा दीपाली जायला पाहिजे होती, दीपाली गेल्या, इट्स ओके. 4 नंबरला राकेश जायला पाहिजे होता, 3 नंबरला विशाल किंवा अनुश्री गेली असती तरी काय वाटत नसतं. पण फुल ऑन जे आहे ते एक वन साइडेड जे आहे ते बिग बॉस पहिल्या दिवसापासून जे आहे ते चालवलं होतं. फक्त पहिला आठवडा होता ज्यामध्ये तन्वीला प्रॉपरली गायडन्स देण्यापुरतं त्याला ओरडण्यात आलं, आणि तिथून जो तिने एक वेगळाच एक पर्सनॅलिटी घेऊन चालायचा गेम चालू केला, तो मला कुठेतरी आवडला नाही. आणि शेवटी बिग बॉस आता संपलेला आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 लोकांच्या मनातून मे बी बिग बॉसचे काही गोष्टी, काही निर्णय जे आहेत ते उतरले असतील मनातून, आणि मला नाही वाटत पुढच्या वर्षी जे आहे ते मन लावून जे आहे ते बिग बॉस बघतील. खूप बिग बॉसचे डाय हार्ड फॅन असतील ना, त्या लोकांना खूप वाईट जे आहे ते आज वाटलेलं असणार आहे. कारण की लोकांची खूप इच्छा होती की अनुश्री आणि तन्वी जे आहे ते टॉप 2 मध्ये असावेत. त्यानंतर कोणीही विनर होत्या तिकडे, कोणाला काहीही देणं घेणं नव्हतं, पण ह्यांनी गेमच 4थ्या इविक्शन पासून उलटवला. जाऊ द्या, नो कमेंट्स. बाकी आजपासून जे आहे ते बिग बॉसचे व्हिडिओज येणं बंद होतील. त्यानंतर तुमचं मत काय आहे? माझ्या व्हिडिओज कशा वाटल्या, जेवढ्या मी टाकल्या, नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या वर्षी किंवा आधीमध्ये मे बी वेगळ्या प्रकारचं कंटेंट मी तुम्हाला घेऊन येत जाईल तुमच्यासमोर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.